हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. पुढे बघत राहा आणि थोडंसं तुम्हाला मेकअप ट्युटोरियल देते. तुम्हाला मेकअप ट्युटोरियल पाहिजे होता तर मी काय एवढे म्हणजे शुगरचे वापरते, पण मी कुठल्या तरी मोठं ओकेशन असेल तेव्हाच. पण नॉर्मल असं असेल तर नॉर्मल करते. तुम्हाला मी नॉर्मलच मेकअप दाखवते कसा आहे ते. तर ब्लॉग पुढे बघत राहा. सो गाईज, आता फेस वॉश केलेलं आहे मी आणि फेसवरती काहीच लावलेलं नाही आहे. तर आता फेस आपण पुसून घेऊया. सो गाईज, हा ब्लाऊज मी शिवलेला आहे, तुम्ही बघू शकता. पॅटर्न किती भारी आहे. हाच दाखवणार होते मी तुम्हाला त्या दिवशी मी शिवत होती ना, तर हाच होता तो. तर कसा वाटला हा पॅटर्न हे नक्की सांगा. आणि इथून मी बोटनेट आहे पूर्ण, म्हणजे ऑफ शोल्डर आहे पूर्ण वरतीपर्यंत. तर आता ही साडी घालून रेडी आहे मी. आता आपण माझी आणि तिची साडी सेम आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण लावूया. ऑफ ऑल आपण हा वाला प्रायमर लावते मी. तर हा आपण प्रायमर लावून घेऊया फर्स्ट. म्हणून थोडंसं लावायचं आपण. जेवढा होईल तेवढा त्याच्यावरती मसाज करा, त्याला पूर्ण सेट होऊ. आपण N+ प्रोफेशनल मॉइश्चरायझर ॲक्वाचा हाच मी यूज करते आणि याला मी किती रगडला आहे तुम्ही बघू शकता. मला हा आवडतो आणि खूप भारी आहे, लॉंग लास्टिंग आहे. आता संपला आहे पूर्ण तरी मी यूज करते. त्याला आता नवीन घेऊन यायचं आहे मला. तर आणि जास्त करून मेकअप AC मध्येच करा, कारण की मग तो मस्त राहतो. गरमीमध्ये केलं तर तुम्ही किती पण काय पण लावा, तो फुटतच जाईल. तर आपण थोडा त्याला स्वतःहून सुकू द्या, म्हणजे स्वतःहून पंख्याने जोपर्यंत ड्राय होतं तोपर्यंत सुकू द्या. याच्यावरती काहीच अप्लाय करू नका. तो आता ड्राय झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा लाईक्यू ब्युटीचा हाच यूज करते मी. तर हा संपला होता म्हणून मी परत आणला, तर तुम्ही बघू शकता. तर आपण आता हा यूज करून घेऊ. पॅकेजिंग पण भारी त्याची. डायरेक्ट अप्लाय नाही करायचं, पहिला त्याला मिक्स करून घ्यायचा. पूर्ण असं मिक्स केला ना, माझ्या हातात जरा जास्त पॅटर्न थोडा कमीच घ्यायचं, कारण आता स्ट्रक्चर जरा भरपूर जास्तच आहे. आणि माझ्या स्किननुसार मी घेतलंय, तुम्ही तुझ्या स्किननुसार घेऊन घ्या. माझ्या पद्धतीनुसार लावते, कारण की मला असं जमतं पेपरने. मला ब्रशेस जास्त यूज नाही करता येत आणि ते फेसवरती माझ्या लागत पण नाही बरोबर. डायरेक्ट सपाट. याच्याने आपण फटाफट टॅप करून मिक्स करून घेऊ. गाईज, बघू शकतात तुम्ही माझा फेस कसा आहे, पूर्ण ग्लो झालेला आहे. झूम करून पण बघू शकतात पूर्ण असं. आता याच्यानंतर आपण नो कन्सिलर नो काय, फक्त त्या फाउंडेशन वरतीच आपण कॉम्पॅक्ट लावून घेऊया. कॉम्पॅक्टच्या जागी मी व्हाईट टोन लावते, कारण ही माझी फेवरेट आहे माझी. आणि त्याच्याने ना एकदम स्मूथ असं स्ट्रक्चर होतो. कॉम्पॅक्ट लावण्यापेक्षा तर ना मला असं वाटतं तर हेच राहावं.
आणि मला मेकअप पहिली गोष्ट व्यवस्थित येत नाही. सगळे बोलतात मेकअप आर्टिस्ट आहे का तू, नाही जसा जमतो तशी लावते, जे येतो हातात ते घेते करते. लोकांना वाटत मेकअप आर्टिस्ट पण आहे का, नाही मेकअप आर्टिस्ट नाही. माझी स्किन क्लीन आहे ना, म्हणून मला मेकअप कसा पण केला तर चांगला दिसतो असं येत नाही. नेक्स्ट आहे आयब्रो फिलिंग. आयब्रो फिलिंग करायची मला गरजच नाहीये, मी पण थोडाफार करते कारण मला लागतात. माझा शेप तर चांगलाच आहे, थोडासा डार्क. आयब्रो फिलिंगसाठी वॉटरप्रूफ आयब्रो पेन्सिल मी घेतलेली आहे, नॉर्मलवालीच आहे, त्याला काय ब्रँड नाही आहे, कुठली पण घेऊ शकतात तुम्ही. सो आयब्रो फिलिंग पण झालेलं तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट आहे न्यूडचा पॅलेट आपण घेऊया. पडला त्याच्यामध्ये सगळे न्यूड कलर आहेत. नॉर्मल मेकअप करणाऱ्या साडीच्या अकॉर्डिंग तर आपण बघूया कुठला कलर घ्यायचा. तर आपण मला तर असं वाटतं पण पिंकिशच घ्यावा. हा जो पिंक आहे तोच घ्यावा. तर आता आपण पटकन ब्रश निकाल के फिलिंग करते. पिंक कलर घेतला आहे तो पूर्णपणे घेऊन सो नेक्स्ट आहे हा वॉटरप्रूफ मॅट लायनर मध्ये कुठला पण घ्या. मिनी सुपर मॅटचं घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता. हा वाला घेतलेला आहे तर हा वाला तर मी यूज करते. सो पहिलं लायनर लावून घेते मग तुम्हाला मी दाखवते. सो नेक्स्ट आपण हायलायटर घेऊया प्रोफेशनल, बघू शकतात तुम्ही. तर आता आपण हा यूज करायचं कुठे माहिती आहे का, आईब्रो को, क्योंकि उसको प्रोफेशनल जैसा शेप चाहिए. सो बघू शकता आहे रेड कलरची लिपस्टिक, ती आपण याच्यावरती लावूया. मला न्यूड नाही लावायचं कारण की माझा न्यूड केला ना मेकअप तर माझा एकदम डल दिसतो. रेड मला आवडतो कलर तर मी रेडच लावते. तर आपण पहिला शेप देऊया. गाईज मी लावून घेते मग नंतर तुम्हाला दाखव. गाईज फायनली माझा मेकअप झालेला आहे, बघू शकतात तुम्ही मेकअप. आणि तुम्हाला आज दाखवायचं होता मला मेकअप, आणि पूर्णपणे लुक बघू शकतात तुम्ही माझा. आणि हे पण रेडी हो गए. आम्ही रेडीच असतो 12 महिने. तुम्ही पर्पल कलरचा ना शर्ट भाई मी आज कॉम्बिनेशन नहीं किया आपने? आज नीला नीला हो गया नीला जांभळा कॉम्बिनेशन. येस. सो मी आता रील काढतो, ते आमचं रोजचं आहे. म्हणजे कधी पण आम्ही तयारी केल्यानंतर आम्ही रील तर काढतोच. तर आता पटकन आपण साडी नाही दिखाओ गया अभी, बस हो गया. आता आपण रील काढून साडी दिसेल. हा आता तुम्हाला मी दाखवते माझी साडी, रील, कपडे बिपडे सगळं काय. सो इंस्टाग्रामवर जाऊन बघत राहा.